नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं परत पुन्हा सुरुवात निगेटिव्ह गॅपडाऊन ओपनिंगसह केलेली आणि जे आपली महत्त्वपूर्ण जे लेवल आहे, सपोर्ट आहे 22,750 800 जे आपण गेल्याही काही व्हिडिओमध्ये चर्चा केलेली, तिथं परत पुन्हा आला. एवढा 23,750 22,750 समहाऊ ओपनिंगच्या काही मिनिटांसाठी ब्रेकही केलेला आणि असं वाटत होतं की मॉर्निंग सेशनमध्ये निफ्टी आता 22,750 ब्रेक करून खाली जातो का काय आणि फर्दर डिक्लाइनिंग येते का असं वाटत होतं की सस्टेन झालं 22,750च्या खाली तर थोडंसं आणखी फर्दर लोअर लेवल्स दाखवतं काय अशी एक शंका खूप कॉशियस आणि काळजी वाटत होती. पण सडनली निफ्टीनं मॉर्निंग लोजपासून रिकव्हरी दिली आणि जो सपोर्ट आहे 22,750 800 तो होल्ड राहिला आणि दुपारच्या सत्रामध्ये नंतरनं मात्र मार्केटला जसं तो 22,750 800 सपोर्ट एंटायर दिवसभर दुपारपर्यंत ज्या पद्धतीनं मेंटेन राहिला, इंटॅक्ट राहिला, त्यानंतर मार्केटला थोडंफार रिकव्हरी कवरिंग शॉर्ट कवरिंग म्हणता येईल जे आपल्याला बघायला मिळालं. जवळपास 8 दिवस निफ्टी जो आहे तो निगेटिव्ह टेरिटरीमध्ये क्लोज देत होता, मायनसमध्ये निगेटिव्ह क्लोजिंग येत होतं. ते आज आपल्याला कुठेतरी ब्रेक होताना बघायला मिळालं नाही. मायनर पॉझिटिव्ह 30 पॉईंट निफ्टी आणि बँक निफ्टी या 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. सेन्सेक्स 57 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये. फारसं पॉझिटिव्हमध्ये पॉईंट बंद होणं गरजेचं नाही, पण ज्या पद्धतीनं परत पुन्हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक मायनरमध्ये करून परत इमिजिएटली चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी देणं हे मार्केटसाठी इम्पॉर्टंट आहे, जे आज घडलेलं आहे. आणि जवळपास हा 4था अटेम्प्ट होता मार्केटचा ते 22,750च्या खाली जाऊन ट्रेड करण्याचा, पण तो सक्षम राहिला नाही. आणि मला वाटतं मार्केटनं एक बऱ्यापैकी चांगला सपोर्ट टेस्ट केला आहे. जसं आपण बघतो एखादी जमीन मजबूत आहे का दाबून बघत असतो की ही जमीन मजबूत आहे का, मऊ आहे, सॉफ्ट आहे का, कुठं जमीन धसते का, तशा पद्धतीनं मार्केटनं जवळपास 4 वेळा 22,750 800 ही रेवळ जे आहे ते थोपटून बघितलेली आहे. आणि मला वाटतं आज ज्या पद्धतीनं निगेटिव्ह ओपनिंगनंतर पॉझिटिव्ह क्लोजिंग आलं आहे, मला वाटतं हे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आणि फर्दर अपमूव्ह घेऊन जाणारं ठरू शकतं असं मला वाटतं आहे. त्यामुळे जर उद्याच्या सेशनमध्ये निफ्टी 23 आणि 23,000च्या वरती मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी 23,200 ते 300पर्यंत निफ्टीमध्ये निश्चित येऊन जाईल उद्याच्या सेशनला किंवा येणाऱ्या अपकमिंग सेशनला असं मला वाटतं. मी कालही मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मागच्या आठवड्यामध्ये की 22,750 800 जर ह्या वीकमध्ये मेंटेन राहिला तर आपल्याला निश्चित फर्दर हायर लेवल 23,500 ते 23,800पर्यंत सुद्धा कदाचित या वीकेंडपर्यंत दिसू शकतील. आणि आज पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने निफ्टीनं 22,750 रिटेस्ट केलं, परत पुन्हा चेक केलं की सपोर्ट खरंच मजबूत आहे का, आणि तो आपल्याला मजबूती बघायला मिळाली. मार्केटमध्ये चांगला बाउन्स आला त्या लेवलवरून आणि चांगलं पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग आलं. त्यामुळे मला वाटतं मार्केट थोडंसं बॉटम आउट होण्याचा प्रयत्न करत आहे आणि फर्दर अपमूव्ह त्यामध्ये आपल्याला दिसू शकते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जरी निगेटिव्ह ओपनिंग झालेलं पण क्लोजिंग मात्र पॉझिटिव्ह आले. मला वाटतं हे मार्केटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर ॲज युज्युअल 22,750 800 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, मजबूत. जोपर्यंत 22,750च्या खाली मेंटेन राहत नाही, फर्दर डिक्लाइनिंग येणार नाही. 23,000च्या वर उद्या गेला तर मात्र 23,200 ते 250पर्यंतची रिकव्हरी निफ्टीमध्ये येऊ शकते. त्या अनुषंगाने तुम्ही ट्रेड करू शकता. उद्या निफ्टी जर 23,000च्या वर आला तर 23,200 250पर्यंत निफ्टी जाईल. लोअर लेवलला परत पुन्हा 22,800 ते 22,750 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. इन बिटवीन निफ्टी प्लस मायनसमध्ये ट्रेड करू शकते, कारण FIचं सेलिंग अजून थांबलेलं नाही आहे. त्यामुळं मार्केटमध्ये हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये 49,000 स्ट्रॉंग सपोर्ट आज 48,500पर्यंत गेलेला. बँक निफ्टीसुद्धा महत्त्वपूर्ण 49,000चा सपोर्ट ब्रेक केलेला, पण समहाऊ सरते शेवटी चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी दाखवून चांगले पॉझिटिव्ह 150 पॉईंट ॲड करून बँक निफ्टी बंद झाले. त्यामुळे मला वाटते लोअर लेवलला 49,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 49,700 ते 800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. तोपर्यंत निफ्टी मला वाटतं बँक निफ्टी फर्दर अपमूव्ह दाखवू शकते. 49,700 ते 800पर्यंत जाण्याची जागा बँक निफ्टीमध्ये उद्याच्या सेशनला आणि निफ्टीमध्ये 23,000च्या वर गेलं तर 23,200 250पर्यंत जाण्याची जागा आहे. या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 835 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,800 शेअर्समध्ये पडझड आहे. जवळपास निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले तर 16 शेअर्समध्ये पडझड आहे. त्यामुळे ओव्हरऑल ब्रॉडबेस्ड NSEमध्ये मार्केटमध्ये टोटल 1,800 शेअर्स पडले, जिथं जास्त शेअरिंग दिसते. निफ्टी इंडेक्समध्ये मात्र वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये थोडा मिक्स आहे. फार्मा, मेटल आणि एनर्जी सेक्टर पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये बंद आहे, तर IT, ऑटो आणि FMCG सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आहे. बाकी ओव्हरऑल मार्केटमध्ये सेक्टर्समध्ये फ्लॅट कारभार झाला. ग्लोबल मार्केटचा आढावा गेला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये आहेत बऱ्यापैकी. डाऊ फ्युचर्स जे आहेत ते सुद्धा 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मला वाटतं ग्लोबल मार्केट पॉझिटिव्हमध्ये आहेत आणि आपल्या मार्केटनं ज्या पद्धतीनं आज वीकच्या सुरुवातीलाच
सपोर्ट रिटेस्ट केले तेव्हा मला वाटतं फर्दर अप मूव्ह ह्या वीकमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एवढं उद्यासुद्धा एक पॉझिटिव्ह मूव्ह बघायला मिळेल. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.